तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, वाईला दक्षिण काशी असं का म्हणतात? काय आहे यामागचं रहस्य, इतिहास आणि श्रद्धा? आजच्या या व्लॉग मध्ये आपण जाणून घेणार आहोत वाईचं खास महत्व आणि उत्तर काशी वाराणसी सोबत असलेला अद्भुत संबंध. वाराणसीमध्ये जी काशी आहे, कदाचित त्यापेक्षा जास्त महत्व आपल्या वाईचं आहे. त्र्यंबकेश्वर, पैठण, पंढरपूर, कराड, वाई अशा बऱ्याच ठिकाणाचा दक्षिण काशी म्हणून उल्लेख केला जातो. परंतु वाई हे तीर्थक्षेत्र आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या काशीस तोडीस-तोड आहे. तर नमस्कार, मी मयुरी. मी नेहमीच आपल्या संस्कृतीशी जोडलेले विषय तुमच्या समोर घेऊन येत असते. आपल्या वाईमध्ये काही मंदिरे अशी आहेत की जी 12व्या शतकातली आहेत. ही मंदिरे प्रामुख्याने उत्तर काशी आणि दक्षिण काशी म्हणजे आपली वाई इथेच बघायला मिळतात. त्यामुळे आज माझ्यासोबत तुम्ही सुद्धा ही मंदिरे बघा. चला तर मग. जी काशीमधली मंदिरं आहेत की ज्यामुळे काशीला महत्व प्राप्त झालं, तीच मंदिरे वाईमध्ये सेम डायरेक्शनला आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ही मंदिरे संपूर्ण भारतात फक्त दोनच ठिकाणी आहेत. एक म्हणजे वाई आणि दुसरं म्हणजे काशी. वाईमध्ये शतकानुशतके वेद अध्ययन केले जायचे. यातील एक अभिमानास्पद गोष्ट सांगते. मराठी शाहीच्या उत्तर काळामध्ये वाईमध्ये एक अष्टपुत्रे नावाचे प्रकांड पंडित होते. ते षटशास्त्री होते. त्यांना पेशव्यांनी वाराणसीला पाठवले होते. पाठवण्याचे कारण होते वाराणसीमधील विस्कटलेली वैदिक घडी बसवणे. त्यामुळे वाई हे विद्वत्तेत काशीपेक्षाही सरस असल्याचे दिसून येते. हे आहेत वाईचे श्री बिंदू माधव देव. हे मंदिर फक्त वाई आणि काशी मध्येच असल्याने या मंदिराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. एक दिवस भगवान विष्णू अग्निबिंदू ऋषींवर प्रसन्न झाले व त्यांस कोणतेही दिव्य वरदान मागण्यास सांगितले. त्यावर ऋषींनी एकच गोष्ट मागितली की भगवान विष्णू पंचनाथ तीर्थाच्या परिसरात सदैव उपलब्ध असावे. भगवान विष्णूंनी पुढे सांगितलं की काशी हे पुण्यक्षेत्र आहे, त्यामुळे जोपर्यंत काशी अस्तित्वात आहे तोपर्यंत ते काशीतच राहतील. भगवान विष्णूंनी सांगितलं की यापुढे पंचनाथ तीर्थात त्यांना बिंदू माधव म्हणून ओळखले जाईल. या भागात हे मंदिर थिटे यांच्या घरात आहे. वाराणसीमध्ये सुद्धा बिंदू माधव साध्या इमारतीमध्येच आहेत. वैराजकल्पाच्या प्रारंभी वाई येथे ब्रह्मदेवाने जगतधारणेसाठी द्वादशाब्द महासत्र म्हणजेच महायज्ञ केले, म्हणून वाईला वैराज्य क्षेत्र असं नाव आहे. त्या निमित्ताने काशी विश्वेश्वरादी देवांचे येथे वास्तव्य झाले, म्हणून वाईला दक्षिण काशी असे म्हणतात. हे भाग्योदय म्हणजेच मोनेसरांच्या घराच्या शेजारी पुरातन दगडी बांधकामात श्री काशी विश्वनाथांचं मंदिर आहे. अशी मान्यता आहे की वाई आणि वाराणसीमध्ये समान रचनेत आणि दिशेनुसार काही मंदिरांची मांडणी आढळते. त्यातलेच हे एक मंदिर जे फक्त वाई आणि वाराणसीमध्येच आहे. मात्र वाई मधील हे मंदिर सध्या काही प्रमाणात दुर्लक्षित अवस्थेत आहे, त्यामुळे त्याच्या जतन आणि प्रसिद्धीसाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. आता आपण निघालो आहोत ढुंडी विनायक मंदिराकडे. समोर लावलेल्या माहिती फलकावर देखील याचा उल्लेख आढळतो. स्थानिक आणि उपलब्ध माहितीनुसार हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असल्याने इसवी सन 13व्या शतकाच्या पूर्वार्धात इसवी सन 1209 ते 1247 मध्ये सम्राट सिंघन यादव राजाच्या कारकिर्दीत बांधले गेलेले असावे असे वाटते. मंदिराच्या आवारात आजूबाजूला एकूण 6 समाध्या असून त्यावर दगडी तुळशी वृंदावने बांधलेली आहेत. या मंदिराच्या शिखरावर अद्यापि अनेक मूर्ती सुस्थितीत अवशिष्ट असून या मूर्ती सांभारात पुत्रवल्लभा, ऋषीमुनी, गणपती, श्रीराम, सीता, लक्ष्मण, दंपती प्रतिमा, वीणावादक, मारुती, श्री दत्तात्रय, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, शेषशायी विष्णू, महिषासुरमर्दिनी, सरस्वती, शिपाई, सेनापती, सरदार, इतर मूर्ती आढळतात.
आता हे जे मंदिर आपण पाहत आहोत हे मंदिर माता तुळजाभवानीचं असले तरी पण इथल्या स्थानिकांच्या सांगण्यानुसार आणि प्रचलित समजुतीनुसार ही देवी कवडी माता म्हणूनही ओळखली जाते। विशेष म्हणजे अशीच परंपरा वाराणसी येथेही पाहायला मिळते। कवडी म्हणजे लहान शंखासारखी शिंपली जी पूर्वी करन्सी म्हणून वापरली जायची। भगवान विश्वनाथांनी कवडी मातेला मोठी बहीण म्हणून स्वीकारले व भक्तांना काशी यात्रेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी कवडी मातेची पूजा करणे आवश्यक आहे असे सांगितले। फायनली ते 5वं मंदिर मला सापडले, दंडपाणी ज्याचं नाव। हा व्लॉग पूर्ण करण्यासाठी मला खूप दिवस लागले आणि अखेर या प्रवासाचा शेवटचा टप्पा पूर्ण होत आहे। याची सविस्तर माहिती आपण बघूया। ब्राह्मणशाहीमध्ये श्री हनुमान मंदिराच्या शेजारून एक रस्ता श्री काळभैरव मंदिराकडे गेलेला आहे। हरिकेश यक्ष कठोर तपश्चर्या करत असताना त्याच्या भोवती वारुळ वाढत होते। शिव महादेवांनी त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन अनेक वरदान दिले। मी तुला दंडपाणी हे नाव देतो आणि काशीचा रक्षक देवता म्हणून घोषित करतो। 7:15 वाजलेत। काकूंची वाट बघते। पुजारी काकूंना फोन केलाय, काही येते म्हटलंय, पण बराच वेळ झाला तर अंधार पडायला आलाय आणि मला पण निघायचंय खरं तर, पण काय करणार, महत्त्वाची गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे। या वर्षी 2026 साली आमच्याकडे आलेली आहे। हे दक्षिण काशी येथील पुरातन मंदिर 300-350 वर्षाचं झालेलं आहे। 2 वर्षापूर्वी तिथं फक्त अगरबत्ती थोडीशी रोषणाई आहे। शिल्पी समाजाचे मुख्य दैवत ओके, त्यामुळे शिल्पी समाज म्हणजे माळवदे समाज है ना। माळवदे ते सगळे संचालक मंडळ आपण शिल्पी समाजाचीच माळवदे समाजाची लोक आणि ते दरत असल्यामुळे दर रविवारी ते लोक येत असतात। बाकीची आम्ही गाभाऱ्यातले असतात, सालकरी करत असतात। बाकीचे यात्रा इतर जे उत्सव असतात ते सतत माळवदे समाजात करत। आमची 6वी पिढी। हा व्लॉग तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। वाईकरांकडून जरा जास्त अपेक्षा आहेत।